नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला। हेल्लो मित्रांनो, माझे नाव जॉनी आहे आणि मी दिसायला खूप स्मार्ट आहे। माझ्या लंचची साईज 6 इंच आहे। आता तुमचा जास्त वेळ न घेता सरळ गोष्टीवर येतो आहे। ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा मी माझ्या BA अभ्यास करायला पुणे गेलो होतो आणि तिथे मी एक रूम भाड्याने घेतला होता। मी तिथे पोचलो तेव्हा माझी नजर एक आंटीवर गेली होती जिचे वय बहुतेक 30 वर्षे होते, जी एकदम स्मार्ट होती आणि तिला पाहून कोणाचा पण लंड एकदम उभा झाला पाहिजे। त्या आंटीचे नाव सपना होते आणि तिचे फिगर मस्त होते। ती तिथे तिच्या मुलाबरोबर राहत होती आणि तो मुलगा 2 वर्षाचा होता। त्याचा पती आर्मीमध्ये होता आणि तो 6 महिन्यांनंतर येत होता। संध्याकाळी मी गच्चीवर फिरत होतो आणि ती पण तिथे आली होती आणि मला नाव विचारले होते, तर मी सांगितले आणि मग तिने विचारले की काय करतोस? मी सर्व सांगितले होते आणि मग काही वेळानंतर ती निघून गेली होती आणि आमचे असेच बोलणे सुरू झाले होते। मग मी तिच्या रूममध्ये क्रिकेट खेळायला जात होतो आणि त्यांच्या मुलाला खेळवत होतो आणि त्यामुळे आमची चांगली मैत्री जमली होती। आम्ही खूप बोलत होतो। आता मी रोज तिच्या रूममध्ये जात होतो आणि आम्ही गप्पा मारत होतो। एक दिवस बोलता बोलता माझा हात तिच्या पायाला लागला होता। मी, सॉरी, ती, काही हरकत नाही। मी, तुम्हाला इथे राहणे आवडते? ती, नाही। मी, मग तुम्ही कसे राहता? ती, मी काही करू पण शकत नाही ना। मग मी माझा हात तिच्या पायावर ठेवला होता आणि तिने काही म्हणले नाही आणि काही वेळ नंतर मी म्हणले की तुम्हाला टच करू शकतो का? तर तिने म्हणले की तू मला केव्हापासून टच करत आहेस? मी म्हणले की तुम्हाला वाईट तर नाही न वाटले? तर तिने म्हणले की नाही। मग मी तिचा हात पकडला होता आणि तिने मला पाहिले आणि स्माईल केले होते, मग मी पण तिला स्माईल केले होते। मग तिने म्हणले की तू खूप नॉटी आहेस। मी म्हणले की बरे, आता मला समजले की मी नॉटी आहे। तिने म्हणले ओह। मग मी तिच्या बरोबर काही वेळ बोलत होतो आणि मग तिचा नंबर घेतला होता आणि मग माझ्या रूमवर आलो होतो। मग आम्ही रात्री पण बोलत होतो आणि मी तिला विचारले की तुम्हाला काही पाहिजे असेल तर मला सांगा, मी देतो? तर तिने म्हणले की तू देऊ शकत नाहीस। तर मी म्हणले की तुम्ही एक वेळा सांगून तर पहा। मग तिने म्हणले की ठीक आहे, उद्या सांगते आहे। मग दुसरा दिवस मी तिच्या घरी गेलो होतो आणि तिचा मुलगा झोपला होता। ती टीव्ही पाहत होती आणि मी तिच्या जवळ जाऊन बसलो होतो। मग मी विचारले की काय देऊ शकत नाही? तर तिने स्माईल केले होते आणि काही म्हणली नाही। मग मी फोर्स केला तर तिने म्हणले की सोड ते, मी तर असेच मस्ती करत होते। मग मी तिचा हात पकडला होता आणि तिने काही म्हणले नाही। मग काही वेळ नंतर मी माझा हात तिच्या कमरेवर घेऊन गेलो होतो आणि ती स्माईल करून पाहत होती आणि मला समजले होते की तिला माझ्याकडून थुकून घ्यायचे आहे। मग मी म्हणले की अक्को एक बोलू? तिने म्हणले की बोल। मग मी म्हणले की तू मला खूप आवडतेस। मग ती हसू लागली होती आणि मी पटकन तिच्या ओठवर किस केले होते आणि ती गप्प झाली होती आणि मी तिला एकदम मस्त मध्ये किस करू लागलो होतो। 5 मिनिट नंतर ती पण माझा साथ देऊ लागली होती आणि मी एक हात तिच्या डोक्यावर घेऊन गेलो होतो आणि एक तिच्या बोलावर ठेवला होता आणि तिने म्हणले की आधी दरवाजा बंद करून घे। आधी तर मी गेलो होतो आणि दरवाजा बंद केला होता आणि परत येऊन तिला किस कर लागलो होतो आणि ती पण मला साथ देत होती। मग मी एक हात तिच्या कपड्याच्या आतमध्ये टाकला होता आणि तिचा बोल दाबला होता आणि ती अहं कर लागली होती आणि काही वेळाने म्हणले की बेडवर चल। मग आम्ही बेडवर गेलो होतो आणि मग मी तिची नाईटी काढून टाकली होती आणि ती आता ब्रा आणि पॅन्टमध्ये होती आणि काय मस्त माल दिसत होती। मग मी पण माझे सर्व कपडे काढले होते आणि एकदम नागडा झालो होतो आणि तिची ब्रा आणि पॅन्ट पण काढून टाकली होती आणि तिच्या पुच्छीवर लहान केस होते। मग मी तिला बेडवर झोपवले होते आणि तिच्यावर गेलो होतो आणि तिला किस करू लागलो होतो। काही वेळाने मी तिचे बोल चोखू लागलो होतो आणि आता ती पण एकदम गरम झाली होती आणि मी माझा लंड तिच्या तोंडमध्ये टाकून दिला होता आणि ती चोखू लागली होती। मी तिच्या पुच्छेमध्ये बोट करत होतो आणि ती माझा लंड चोखत होती। काही वेळाने माझे निघणार होते तर मी तिला म्हणले तर तिने सांगितले की तोंडामध्ये काढून टाक। मग मी काढून टाकले होते आणि मी मग बेडवर झोपलो होतो आणि मग ती किस करू लागली होती।
माझा लण एकदम उभा झाला होता आणि मग मी तिच्या कमरेच्या खाली उधी ठेवली होती आणि माझा लण तिच्या पुच्छीवर ठेवला होता आणि एक हलका धक्का मारला होता आणि आतमध्ये टाकू लागलो होतो. मग ती म्हणली की आरामात टाकून दे, मी 3 महिने झाले केले नाही आहे, त्रास होईल. मग मी म्हणले की तू घाबरू नकोस माझी रंडी. मग मी हळूच धक्का मारला होता आणि अर्धा तिच्या आतमध्ये गेला होता आणि ती एकदम ओरडू लागली होती आणि मी तिला किस करत होतो आणि मग मी परत एक ठोका मारन एकदम आतमध्ये टाकला होता आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. मग काही वेळ नंतर हळूहळू मी करू लागलो होतो आणि ती अह हा हू औडू अह तेच ठोक मला राजा अजून ठोक असे म्हणू लागली होती आणि मी तिला 20 मिनिट ठोकले होते आणि तिचे निघणार होते आणि तिने म्हणले की तुझे तोंड लाव. मग मी माझे तोंड तिच्या पुच्छीवर लावले होते आणि सर्व पाणी पिऊन गेलो होतो आणि मग माझा लण तिच्या पुच्छीवर लावून ठोकत होतो. मग 10 मिनिट नंतर माझे निघणार होते तर तिने म्हणले की आतमध्ये टाकून दे. तर मी टाकून दिले होते. मग मी माझे कपडे घालून माझ्या रूमवर आलो होतो. त्यानंतर मला जेव्हा इच्छा होत असते तेव्हा मी तिला ठोकत असतो आणि ती पण एकदम खुश असते आणि मी पण खुश आहे.